देशाच्या राजकारणात जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद गोविंदराव पवार यांचा आज 83वा वाढदिवस। त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 ला झाला। 4 वेळा मुख्यमंत्री, रक्षामंत्री, देशाचे कृषी मंत्री, BCCIचे अध्यक्ष असा राजकारणातील त्यांचा दांडगा प्रवास संपूर्ण देशाला माहीत आहे। देशातील त्यांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रातील योगदान पाहून 2017 साली पद्मभूषण पुरस्कारही देण्यात आला। आज शरद पवार साहेबांचा 83वा वाढदिवस। देशासह महाराष्ट्रात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील सोलापुरात शरद पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे। कार्यकर्ते, पदाधिकारी शरद पवार साहेबांवर श्रद्धा ठेवणारे आहेत। ज्यावेळी पवार साहेब सोलापूर दौऱ्यावर येतात त्यावेळी संपूर्ण सोलापूरकरांचा प्रेम त्यांना मिळतो। आज त्यांचा 83वा वाढदिवस असताना सोलापुरात मात्र त्यांच्या वाढदिवसाचा कोणताच उत्साह, आनंद कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून दिसून येत नसल्याचे पाहायला मिळत आहे। शरद पवार साहेबांना डोक्यावर घेणारा हा सोलापूर शहर आणि त्या शहरातील कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त शांतच बसल्याचे पाहायला मिळत आहे। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट, शरद पवार, अजित पवार यांच्यात वाढत असलेला सत्ता संघर्ष, त्यामुळे शरद पवार साहेबांची सोलापूरमधील ताकद कमी झाली आहे का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे। तर दुसरीकडे अजितदादा हे राष्ट्रवादीत वर्चस्व निर्माण करत आहे। त्यामुळे अजितदादांचे राजकीय वजन सोलापुरात वाढल्यामुळे पवार साहेबांचा वाढदिवसाचा उत्साह कमी झाला असल्याचे देखील चर्चा सोलापुरात सुरू आहे। हा तोच सोलापूर आहे जेव्हा जेव्हा शरद पवार साहेबांचा वाढदिवस येतो तेव्हा सर्वत्र विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम मोठ्या उत्साहाने होतात। यंदा मात्र शरद पवार साहेबांचा वाढदिवस करताना कार्यकर्ते, पदाधिकारी 2 पाऊल मागे सरकल्याचे पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादीतील सत्ता संघर्षामुळे शरद पवार साहेबांचा वाढदिवस साजरा होत नाही का पवार साहेब सत्तेत नसल्याने कार्यकर्ते नाराज आहेत असे प्रश्न सोलापुरातील वाढदिवसाचा उत्साह पाहिल्यानंतर उपस्थित होत आहे। लोक नेहमी उगवत्या सूर्याला नमस्कार करतात। पवार साहेब सत्तेत नाही, राष्ट्रवादीत फूट पडली आहे। अजितदादा सत्तेत येऊन उपमुख्यमंत्री झाले आहे, त्यांची पॉवर वाढली आहे, राज्यात दादांची ताकद वाढली आहे। त्यामुळे पवार साहेबांचा वाढदिवस सोलापुरात म्हणावा तितका उत्साहाने साजरा होत नसल्याचे दिसून येत आहे। नेहमी मोठ्या उत्साहाने शरद पवार साहेबांचा वाढदिवस सोलापुरात साजरा करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी यंदाच्या वाढदिवसाला थंडच बसल्याचे दिसून येत आहे। सोलापुरात काही दिवसांपूर्वी सलग 3 दिवस थंडीमुळे सूर्याचे दर्शन झाले नाही। सर्वत्र थंड वातावरण होते। या वातावरणानंतर पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते, पदाधिकारी देखील थंड झाले नाही ना असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे। पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एखादे दुसरे कार्यक्रम सोडले तर कुठेच सोलापुरात दिसून येत नाहीये। पूर्वीसारखा जोश त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून दिसून येत नाही। राष्ट्रवादीत पडलेली फूट याला कारणीभूत आहे की अजितदादांची वाढत चाललेली पॉवर याला कारणीभूत आहे का शरद पवार साहेब सत्तेत नसल्याने कार्यकर्ते, पदाधिकारी शांत बसले हा संशोधनाचा विषय आहे। शरद पवार साहेब देशाच्या राजकारणातील दिग्गज व्यक्ती, जाणता राजा असे त्यांना संबोधले जाते। त्यांची रणनीती, राजकारणातील त्यांचा अंदाज, त्यांचा दूरदृष्टिकोन भल्या भल्यांना चितपट करणारा असतो। शब्द पाळणारे, प्रसंगी भल्या भल्यांचा करेक्ट कार्यक्रम करणारे शरद पवार हे राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्व। अशा या राजकारणातील दिग्गज नेत्याचा वाढदिवसाचा उत्साह सोलापुरातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून साजरा होताना दिसत नाहीये। यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटात
सोलापुरात शांतता पसरली आहे. पूर्वीसारखा उत्साह शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात दिसून येत नाही. काही पदाधिकाऱ्यांच्या मते नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ यामुळे शरद पवार साहेबांनी आपला वाढदिवस साजरा करणार नाही असे बोलले आहे असे सांगितले जात आहे. काही पदाधिकाऱ्यांच्या मते नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ यामुळे पवार साहेब आपला वाढदिवस साजरा करणार नाही असे बोलले जात आहे. हे जरी कदाचित खरे असले तरी पूर्वी सोलापूरच्या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शरद पवार साहेबांचा वाढदिवस डोक्यावर घेऊन साजरा करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी गेले कुठे असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे. पक्षात कोणताही उत्साह साहेबांच्या 83व्या वाढदिवसानिमित्त दिसून येत नाहीये. शेवटी राजकारणातील या जाणता राजाला लोकप्रधान न्यूज नेटवर्कतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.